बाहेरची मैद्याची खारी खाऊन तीच खारी जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही आपली गव्हाच्या पिठाची झटपट होणारी खारी अगदी तुम्ही बाहेर देखील फिरायला जाण्यासाठी ही खारी डब्यामध्ये पॅक करून घेऊ शकता. कुठेही खारीचा आनंद घेऊ शकता. अशी झटपट होणारी क्रिस्पी, कुरकुरीत आणि खमंग अशी लागणारी गव्हाची पिठाची खारी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर सारे लेयर्स असलेली गव्हाच्या पिठाची खारी. तर इथे बघू शकता खारी आपली दिसायला सुंदर तेवढीच क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे आपण भाजीसाठी जी वाटी वापरतो किंवा वरणसाठी, आमटीसाठी तशा पद्धतीची वाटी घेतली आहे आणि याच वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ मोजून घेत आहे आणि वजनी माप म्हणायचं झालं तर 150 ग्रॅम एवढं हे आपलं पीठ इथे आहे गव्हाचं. जर तुम्हाला वाटीने किंवा तुम्ही जे मेजरमेंटचं कप असतं त्याने देखील गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. तर इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपण थोडासा हाताने क्रश करून घालणार आहोत आणि त्यात पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ हे छान पिठाला एकजीव करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे ओवा आणि पीठ छान लागलं पाहिजे. तर इथे आपण कोणताही तेलाचा मोहन किंवा डालड्याचा मोहन वगैरे न घालता आपण सुरुवातीला आधी ते थंड दूध घेतलं आहे. मी फ्रीजमधलं जे दूध असतं ते तशा पद्धतीचं ते थंड दूध घेतलं आहे आणि 1 वाटीभर दूध घेतलं आहे. या दुधामध्येच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली चपातीला कणिक जसं भिजवतो तशाच पद्धतीने खारीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आणि दूध घातल्यामुळे खारीला देखील चव अतिशय छान येते. त्यामुळे इथे पाण्याचा वापर न करता मी दुधामधूनच पीठ छान मळून घेत आहे. तर इथे मला 1 वाटी पूर्ण दूध लागलं आहे. 1 वाटी दूध पूर्ण लागलं आहे आणि त्यावर आणखीन 5 ते 6 चमचे एवढे देखील दूध इथे मी वापरलं आहे. आणि इथे बघू शकता अगदी आपलं छान पीठ मळून तयार होत आलं आहे. पीठ शेवटी छान सगळं मळून झाल्यानंतर पिठावर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ताटामध्ये त्याला छान मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूद होईपर्यंत गोळा आपल्याला इथे पिठाचा मळून घ्यायचा आहे. मळून 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ आपलं सेट होतं आहे तोपर्यंत इथे मी वाटीमध्ये तूप किंवा बटर किंवा डालडाही न वापरता इथे घरचंच तेल वापरलं आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तेल घेतले आहेत आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये कॉर्नफ्लॉवर. हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा देखील वापरलं तरीही चालेल. कॉर्नफ्लॉवरने आपल्या खारीला छान पापुद्रे असे सुटतात म्हणून इथे कॉर्नफ्लॉवर घेतले आहेत. कॉर्नफ्लॉवर इथे बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर आलं आहे आणि छान मिक्स झालं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. 10 मिनिटं झाली आहेत. पीठ आपलं छान सेट झालं आहे. तर आपण इथे पोलपाटावर मी तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान पीठ असं मळून घेत आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे म्हणजे आपले खारीला छान पापुद्रे छान सुटतात. पिठाला असं छान रोल करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आणि इथे मी 2-2 इंचीच्या आकारावर इथे पिठाचे गोळे तयार करून घेते आणि एकाच साईजचे इथे आपले चपात्या होतील अशा पद्धतीने इथे 2-2 आकाराचे इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपले जे चपातीचा आकार जो आपण चपाती करणार आहोत तो एकसारखा होईल. पिठाची पारी गोल अशी करून घ्यायचे. खाली गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घेऊन छान अशी मोठी पोळी होईल इतपत आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपली पोळी छान मोठी होत आली आहे आणि अगदी पातळ अशी मी चपातीची पोळी लाटून घेतली आहे. तर इथे बघू शकता हात देखील माझा दिसत आहे एवढी अशी पातळ इथे मी चपाती मोठी लाटून घेतली आहे. इथे आपले 8 पिठाचे गोळे झाले होते. तर इथे मी 8ही चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि त्या देखील मोठ्या आणि एकदम पातळ अशा लाटून घेतल्या आहेत.
आपण जो काही तेलाचा आणि पिठाचा साठा तयार केला होता तो आपण हा साठा या चपातीवर लावून घेणार आहोत आणि सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. कुठेही साठा अजिबात कमी न लावता अगदी भरून आणि छान सर्व बाजूने साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही साठा आपला सर्व बाजूने छान असं स्प्रेड झाला आहे. तर आपण दुसरी एक चपाती यावर घालून घेणार आहोत आणि यावर देखील छान आपलं साठा तयार केलेला सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व आपण चपात्यांवर आपला साठा छान स्प्रेड करून घेणार आहोत. इथे मी 4 चपात्यांचा थर एकमेकांवर लावला आहे आणि सर्व थरांवर साठा छान लावून घेतला आहे आणि थोडंसं मी हलकंसं लाटण्याने लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि आपलं छान लाटण्याने लाटून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा यावरनं सुद्धा जे आपलं तयार केलेलं साठा आहे तो वर्ण देखील लावून घेणार आहोत आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी एक भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, जसं इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. दुसरा देखील भाग अशाच पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि एकमेकांना चिटकवायचं आणि त्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता उभा मी साठा लावून घेते आणि पुन्हा एकदा पिठाची पारी जी आहे ती दुमडून घेते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चारी घड्या मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण घड्या करून छान त्याला असं गोल करून गोल गोल हाताने फिरवून त्याचा एक घट्ट असा डो तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता खारी बनवण्यासाठी इथे मी दोन्ही पॅकेट रेडी केले आहेत आणि आता हेच पॅकेट आपण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण 1 ते 1.5 तासासाठी. इथे मी बिस्किटचं प्लास्टिकचं कॅरी बॅग होतं त्यामध्ये हे 2 पॉकेट ठेवून घेतले होते खारीचे आणि 1 ते 1.5 तासासाठी छान हे चिल्ड झाले आहेत. तर इथे आपण हे बाहेर काढून घेतल्यानंतर त्यावर गव्हाचं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि छान आपलं हे जे पॉकेट तयार केलेलं आहे आपण खारीचं जे चौकोनी आकाराचं तेच आपण चौकोनी अशा आकारातच लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता चौकोनी जसा आकार आहे तशाच पद्धतीने इथे मी ही खारीची जी लादी आहे ती लाटून घेत आहे. तर इथे बघू शकता आपला खारीचा डो लाटून तयार झाला आहे. तर मी इथे कटर घेऊन त्याला छान चौकोनी आकार देत आहे आणि इथे आपल्याला चौकोनी आणि मिनी आकाराच्या खारी तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आधी सुरुवातीला मी सर्वांचे कडा असे चौकोनी आकाराचं करून घेतलेत सर्व कडा आणि त्यानंतर आता आपण त्याच्या अशा 1.5 इंचावर ठेवून हे छान पट्टी खारी आज आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिनी आणि छोटी आणि मुलांनाही आवडेल आणि प्रवासात देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचे मिनी आणि क्रिस्पी खारी इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या. तिथे बघू शकता अगदी जाडही नाही अगदी पातळही नाही, मध्यम आकाराच्या अशा इथे खारी लाटून घेतल्या आहेत. आणि इथे बघू शकता तेल इथे मी कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल इथे हलकंसं गरम झालं आहे. तर इथे बघू शकता खारी टाकल्यानंतर अगदी हळुवारपणे हलके हलके बुडबुडे येत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जितक्या खारी कढईमध्ये बसतील तेवढ्याच आपण खारीचे पीसेस सोडणार आहोत. मंद गॅस ठेवून 15 मिनिटासाठी खारी एका बाजूने छान भाजून घ्यायची आहे. इथे बघा 10 मिनिटं झाली आहेत. खारीने आपल्या लेयर सोडत आले आहेत आणि इथे बघू शकता खारी आपली वरून अशी टंब फुगलेली देखील दिसत आहे. 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर खारीची वरची बाजू जी आहे ती खाली सोडायची आहे आणि खालची बाजू आहे ती वरती सोडायची आहे. तर इथे बघू शकता खारीला छान लेयर्स सुटले आहेत. गॅस मंद ठेवूनच आपण ह्या खारी छान फ्राय करून घेणार आहोत. जर तुम्ही मोठा गॅस ठेवून खारी जर फ्राय केलात तर खारी हे वरून रंग त्याचा पटकन बदलेल आणि आतून खारी ही कच्ची राहील. म्हणून खारी करत असताना नेहमी मंद आचेवर ठेवून खारी छान तेलात तळून घ्यायची आहे. खारी तळण्यासाठी इथे मला साधारण
20 ते 25 मिनटं लागली आहेत मंद गॅसवर तळण्यासाठी. तर इथे बघू शकता 20 ते 25 मिनटात खारी आपली छान कुरकुरीत आणि रंग देखील खारीचा बदलला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व खारी तळून घेणार आहोत. तर इथे आपले मार्केटपेक्षाही सुंदर आपली खारी इथे रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता खारींना भरपूर सारे लेयर्स आणि क्रॅक्स देखील आले आहेत आणि खारी एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी झाली आहे. खारीचा रंग देखील फार सुंदर असा आला आहे. तर इथे बघू शकता खारीचे क्रॅक्स बघूनच तुम्हाला समजेल आपली खारी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. ही खारी जरी नुसती जरी खाल्ली ना तरी ही खारी खायला खूप सुंदर अशी लागते आणि चहासोबत खाल्ली तर खूपच त्यापेक्षाही भारी लागते. तर तुम्ही प्रवासात देखील अशा पद्धतीच्या खारी तुम्ही घेऊन जाऊ शकता. चवीला एक नंबर लागणारी खारी आहे. चौकोनी आपण शेप देताना जे काही खारीचे तुकडे मी बाजूला ठेवले होते ते देखील तेलामध्ये तळून घेतले आहेत. ते देखील अगदी कडेपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भरपूर सारे लेयर्स सोडलेल्या खारी आहे. तिथे बघू शकता तुम्ही. एक खारी मी तुम्हाला हाताने तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आवाज येत आहे खारीतून. तर इथे बघू शकता आतपर्यंत खारी आपली छान अशी शेकून भाजून तयार झाली आहे. अजिबात खारी आतून मऊ नाही आहे. एकदम क्रिस्पी अशी आपली खारी तयार झाली आहे. तर बघू शकता तुम्ही. अशी रेसिपी तुम्ही घरात करचाल ना तर मैद्याची बाहेरची खारी अजिबात विसराल. तर नेहमी हीच खारी करून खाचाल. दूध घालून पीठ मळल्यामुळे खारीची चव अतिशय सुंदर अशी आली आहे. चहामध्ये तर ती खूपच सुंदर लागत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की द्या आणि जर व्हिडिओ खूप आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपी नक्की बघा.